हेलो, दर्शकों को सीधे मैदान के भीतर ले चलता हूं। आशापुर वॉरियर्स गोवा और फ्रेंडशिप चेन 1 सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट जगत के दो बेहतर टीमों के बीच में प्रतियोगिता का पहला सेमीफाइनल चालू होने जा रहा है। आशापुर वॉरियर्स टीम बल्लेबाजी करने के लिए मैदान के ऊपर उतरी है, तो फ्रेंडशिप चेन 1 टीम शत्रु सजा रही है। दोनों भी टीमों में बेहतर खिलाड़ियों का भरना होने की वजह से नफातुल्ला क्रिकेट पहले सेमीफाइनल के दौरान उभर के बाहर निकल सकता है। MH07A S2127 गाडी क्रमांक आहे। ज्यांची गाडी असेल त्यांनी ती लवकरात लवकर बाजूला घ्यायची आहे, कारण वाहनांना अडचण निर्माण झालेली आहे। हॉस्पिटलकडे ती गाडी लावलेली आहे, याची दखल घ्यावी। MH07A S2127 तो प्रतियोगिता का पहला सेमीफाइनल मुकाबला। आशापुर वॉरियर्स पहले बल्लेबाजी करने के लिए मैदान के ऊपर उतरी है। स्ट्राइक के ऊपर साइस, नॉन स्ट्राइकर के ऊपर गौरेश। पहले ओवर की पहली गेंद विकी पुजारे खेलने का प्रयास किया था। हड़बड़ाहट की स्थिति में 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से साइस ने अपना खाता खोला है, अपने टीम का खाता खोला है। स्कोर हो चुका है बिना कोई विकेट खोते हुए 1 रन। निचले क्रम तक स्फोटक बल्लेबाजी मौजूद है आशापुर वॉरियर्स टीम के खेमे में, लेकिन ओपन बल्लेबाजी संयमपूर्ण होनी चाहिए। दोनों भी बल्लेबाजों के पास काबिलियत है, लेकिन कागज के ऊपर दिखने वाली काबिलियत सच में उतारनी चाहिए। पहले ओवर की दूसरी गेंद उठाकर मारने का प्रयास किया। काऊ कॉर्नर के ऊपर से गेंद ट्रैवल कर रही है, बैकअप करना पसंद कर रहे क्षेत्ररक्षक, लेकिन तब तक गेंद सीमा रेखा के बाहर जाकर गिरी 6 रन के लिए। बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग, गेंद रॉकेट की तरह सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। कितना बढ़िया बल्लेबाजी का दावित्व गौरेश के द्वारा, काबिल तारीफ बल्लेबाजी। गेंदबाजी के हाशियत से विकी पुजारा कमेंट्री कक्ष की तरफ से रफ्तार के साथ चले और द विकेट। ऑफ स्टिक के बाहर की गेंद खेलना चाहते थे, स्लिप के तरफ चली गई। पहले प्रयास में बैकअप की जाती, तब तक 1 रन का इजाफा। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 7 रन, माफ कीजिए 8 रन बिना कोई विकेट खोते हुए। स्कोर हो चुका है 8 रन बिना कोई विकेट खोते हुए। बल्लेबाजी करने के लिए स्ट्राइक के ऊपर साइश, जिनकी ओर से काफी उम्मीद की जा रही है। विकी पुजारा गेंदबाजी की धुरा संभालेंगे। काफी नीचे गई थी गेंद, बल्ले के बीचों बीच लेकर खेला है। मिड ऑफ की जगह के ऊपर बैकअप किया जाता, तब तक 1 रन लेने का मौका था। दोनों भी बल्लेबाजों ने लहरते हुए 1 रन भागकर पूरा किया। दोनों भी बल्लेबाज संयम बरकरार रखकर बेहतरीन बल्लेबाजी का दावित्व निभा पा रहे। उन्हें मालूम है कि शुरुआत में संयम बरकरार रखकर बल्लेबाजी हो पाती है तो लंबी पारी साबित हो सकती है। गौरेश स्ट्राइक के ऊपर मौजूद, विकी पुजारे की गेंद का मुकाबला करने के लिए उठाकर मारने का प्रयास किया। ऑस्ट्रिक के बाहर की गेंद मिड विकेट के ऊपर से खेलने का इरादा था, गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। विकेट कीपर ने बैकअप किया वापस बुलर के पास। विकी पुजारा टेनिस क्रिकेट जगत के एक बेहतर संयमपूर्ण तलपक्का भरे गेंदबाज जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। फ्रेंडशिप चेन 1 टीम का प्रतिनिधित्व करते हुए अपनी तरफ से पूरी कोशिश किया कर रहे हैं रनों के ऊपर अंकुश लगाने की।
उठाकर मारने का प्रयास किया, कॉट होने का संभव, क्षेत्ररक्षक मौजूद है, कोशिश जारी, और यहां पर देखो बड़ी मछली जाले में फंस गई। कॉट आउट के रूप में आउट होने वाले बल्लेबाज का नाम है गौरेश। और जिस क्षेत्ररक्षक ने कॉट मुकम्मल किया उस क्षेत्ररक्षक का नाम था समीर वेंगुर्लेकर। कितनी बढ़िया निगाहें, कितना बढ़िया शरीर का संतुलन, काबिले तारीफ क्षेत्ररक्षण, तारीफ करने लायक क्षेत्ररक्षक। मैंने पहले ही कहा था कि विकी पुजारा टेनिस क्रिकेट जगत के एक जहाबाज, कल्पकता भरे गेंदबाज जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। जरूर परिवर्तन के दौर के ऊपर गेंद डालेंगे और बल्लेबाज को माया जाल में फंसाने का प्रयास करेंगे। वही काम विकी ने किया और माया जाल में फंस गए। लेकिन क्षेत्ररक्षक की तारीफ करनी होगी, कितना बढ़िया क्षेत्ररक्षण का दायित्व। क्षेत्ररक्षण जिस टीम का मैदान के भीतर बढ़िया रहता है उसको जीत हासिल करते समय दिक्कत महसूस नहीं होती, चाहे लेदर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो। पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर आशापुर वॉरियर्स टीम ने स्कोर खड़ा किया है 9 रन। हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी करने के लिए तैयार हो रहे सिंधुदुर्ग जिले के एक बेहतर ऑलराउंडर खिलाड़ी और गेंदबाज दर्शन बांदेकर गवरदेव एंड की ओर से दूसरे ओवर की शुरुआत करेंगे। अपने कोटे में की पहले ओवर की पहली गेंद, टीम की ओर से दूसरे ओवर की पहली गेंद लेकर दर्शन की ओर से काफी उम्मीद की जा रही है। और 2 विकेट चले। दर्शन की गेंद कारपेट के सारे खेला है, स्क्वायरलेग अंपायर के बगल में, स्क्वायरलेग बाउंड्री लाइन के करीब बैकअप की जाती, तब तक 1 रन का इजाफा। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है। कुल मिलाकर 2 रन भागकर पूरे किए, 11 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। दोनों भी बल्लेबाजों के पास काबिलियत है। यही बात मायने रखते हुए दर्शन को हर गेंद परिवर्तन के दौर के ऊपर डालनी होगी। कितना बढ़िया गेंदबाजी का दायित्व। टिप्पा खाने के बाद ऑफ ट्रिक के बाहर चली गई, बल्लेबाज ने बैकअप करने का प्रयास किया, तब तक अंपायर ने जांचा परखा और दोनों भी हाथ समांतर रखते हुए स्क्वायर गेंद घोषित की। अतिरिक्त रन के खाते में 1 रन जुड़ गया। उसी 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 12 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। दर्शन बांदेकर और 2 विकेट चले रफ्तार के साथ। दर्शन की गेंद बल्ले के बीचों बीच लेकर खेलाए, कवर के दिशा के ऊपर। कवर के क्षेत्ररक्षक बैकअप करना पसंद करते हैं, तब तक यहां पर देखो दोनों भी बल्लेबाजों ने संयम बरकरार रखते हुए 2 रन भागकर पूरे किए और उन्हीं 2 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 1 विकेट के नुकसान के ऊपर 14 रन। दर्शन बांदेकर कई बार उन्होंने बेहतर सटीक कल्पकता भरी गेंदबाजी साबित करते हुए अपने टीम को जीत हासिल करके दी है। कई प्रतियोगिता के दौरान मैन ऑफ द मैच, मैन ऑफ द सीरीज के खिताब हासिल किए। आज भी जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की गेंदबाजी सच में उतारते हुए, फ्रेंडशिप चेन का प्रतिनिधित्व करते हुए पूरी तरीके से हड़बड़ाहट की स्थिति में खेलने का प्रयास किया। भाग्यशाली रहे, नहीं तो अपनी विकेट खोनी पड़ती, बल्लेबाज को क्लीन बोल्ड होकर खेमे में लौटना पड़ता। जैसे ही विकेट कीपर ने चकमा खाया तब तक 1 रन लेने का मौका था। कुल मिलाकर 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 15 रन 1 विकेट के नुकसान के ऊपर। पहले ओवर का खेल पूरा हो चुका है, दूसरी ओवर प्रगति पथ के ऊपर। दर्शन बांदेकर हमसे दूर वाले छोर से गेंदबाजी जारी रखने के लिए तैयार। उनकी गेंद का मुकाबला करने के लिए स्ट्राइक के ऊपर संजय नाइक कलाई के साथ मोड़ दिया है। शॉट मिड विकेट के ऊपर बैकअप की जाती गेंद, तब तक 1 रन लेने का मौका था। लहरते हुए 1 रन भागकर पूरा किया। पहली विकेट खोने के बाद संयम बरकरार रखकर बल्लेबाजी साबित होनी चाहिए। उसी तरह की बल्लेबाजी यहां पर दिलेरी और संयम बरकरार रखकर दोनों भी बल्लेबाज साबित करते हुए। स्ट्राइक के ऊपर
खेलने के लिए तैयार हो रहे साइश, टेनिस क्रिकेट जगत के बेहतर ओपन बल्लेबाजों में से एक। बल्ले के बीचों बीच लेकर कवर की दिशा के ऊपर खेला है, शतरक्षक मौजूद थे, बैकअप करना पसंद करते, तब तक एक रन से ना रोक सके। बातों बातों में दूसरे ओवर की गेंदें डाल चुके हैं दर्शन बांदेकर, 5 गेंदें डाल चुके हैं, यानी कि आखिरी गेंद, दूसरे ओवर की आखिरी गेंद डालने के लिए तैयार। स्कोर हो चुका है 17 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। दर्शन की गेंद ऑफ स्पिन के बाहर की गेंद, बेहतर फुटवर्क, बेहतर टाइमिंग दिखा दिया, स्क्वायर लेग की दिशा के ऊपर खेली, शतरक्षक मौजूद है, बैकअप करते, तब तक 2 रन भागकर पूरे किए। बातों बातों में 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। 2 ओवर का खेल पूरा होने के बाद 1 विकेट के नुकसान के ऊपर फ्रेंडशिप चेन 1 टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए आशापुर वॉरियर्स गोवा टीम ने स्कोर खड़ा किया है 21-19 रन। प्रत्येक षटकारासाठी अभि आईस्क्रीम कॉर्नरचे मालक अभि राऊळ यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक असेल। दोन्ही सेमीफायनल आणि फायनलसाठी प्रत्येक षटकारास 200 रुपये। अभि आईस्क्रीम कॉर्नरचे मालक अभि राऊळ यांच्याकडून। प्रेक्षकांना विनंती आहे, कृपया फलंदाजाच्या समोर अजिबात आपण फटाके लावायचे नाहीये, जेणेकरून फलंदाजाचं लक्ष विचलित होईल। जसं सहकार्य केलात अशाच सहकार्याची आता ही अपेक्षा आहे। समीर वेंगुर्लेकरने जो सुंदर झेल टिपला, त्या सुंदर झेलसाठी एका क्रीडाप्रेमीकडून समीर वेंगुर्लेकरला 100 रुपयांचं पारितोषिक आहे। तो कुल मिलाकर स्कोर हो चुका है 19 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। 2 ओवर का खेल पूरा हो चुका है। कमेटी कक्षा की तरफ से तीसरे ओवर की शुरुआत करेंगे। गेंदबाज का नाम है प्रसन्न पाटिल। दर्शकों को फिर एक मरतबा मैदान के भीतर ले चलता हूं। 2 ओवर का खेल पूरा हो चुका है, 19 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। तीसरी ओवर डालने के लिए प्रसन्न पाटिल कमेंट्री कक्षा की तरफ से तैयार हो रहे। बेहतरीन स्कोरिंग का काउंटिंग किया कर रहे स्कोरर का नाम है नीलकंठ वंजारी। सिंधुदुर्ग स्तर में उनका काफी बड़ा नाम रह चुका है, दावित्व भी बेहतर निभा पाते हैं। स्कोरर काउंटिंग बेहतर किया करते हैं तो स्कोरर और कमेंटेटर के बीच में एक साझेदारी बनती है और पूछने की जरूरत नहीं पड़ती कितना स्कोर हो चुका है, कितने ओवरों का खेल पूरा हो चुका है और कितने रन स्कोर कार्ड के ऊपर दिखाई दे रहे हैं। प्रसन्न पाटिल रफ्तार के साथ चले, स्टंप्स के बगल से टिप्पा खाने के बाद ऑफ स्ट्रिक के बाहर चलती हुई गेंद। विकेट कीपर बैकअप करना पसंद कर रहे थे, लेकिन हड़बड़ाहट की स्थिति में गेंद को बैकअप किया, रन होने की गुंजाइश नहीं। सिंधुदुर्ग स्तर में विकेट कीपर की चर्चा की जाती है तो हमेशा जुबा के ऊपर नाम आता है रिजवान शेख का। क्या फुटवर्क था, क्या उनका टाइमिंग रहता था, शरीर का संतुलन और बेहतर उनकी रहती थी निगाहें। प्रसन्न पाटिल रफ्तार के साथ चले, ऑफ स्टिक के बाहर की गेंद खेलना चाहते थे, शॉर्ट कवर की जगह के ऊपर खेला है, शतरक्षक मौजूद थे, बैकअप करना पसंद करते, तब तक 1 रन भागकर पूरा किया। 1 रन की सहयोग से स्कोर हो चुका है 20 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर। कितना सुनहरा पल लाजरी क्रिकेट के लिए और क्रीड़ा रसिकों के लिए। दर्शक बड़ी मात्रा में मैदान के ऊपर हर गेंद का मजा लूटने के लिए मौजूदगी दिखा रहे, चाहते हैं कि इस मुकाबले में आखिरी ओवर की आखिरी गेंद तक एक कांटे का टक्कर साबित हो सके। रोमांच भरा क्रिकेट उभर के बाहर निकलता है तो दर्शकों का देखने का तरीका कुछ और रहता है। दर्शक झूम कर नाचते हैं, चाहे लेदर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो। प्रसन्न पाटिल गेंदबाजी की थोड़ा संभालेंगे, कमेंट्री कक्षा की तरफ से रफ्तार के साथ चले, ऑफ स्टिक के बाहर की गेंद खेलना पसंद किया था, लेकिन बेहतर विकेट कीपिंग का दावित्व, तारीफ करने लायक विकेट कीपिंग। टेनिस क्रिकेट जगत में और एक विकेट कीपर जिनका नाम जुबा के ऊपर आता है किरण खक्कर, जो सिंधुदुर्ग स्तर में रणधुंजार वैभववादी टीम का प्रतिनिधित्व किया करते थे। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है। वक्त किसी के लिए रुकता नहीं, वक्त के साथ सफर करना पड़ता है तो मंजिल आंखों के सामने दिखाई देती है। प्रसन्न पाटिल रफ्तार के साथ चले, चकमा खा बैठे, भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पे समा जाती। कितना बढ़िया रफ्तार है गेंद के पीछे, कितनी बढ़िया कल्पकता है, और वही वजह है कि गेंदबाज पूरी तरीके से बल्लेबाजों के ऊपर हावी हो चुके हैं। चिंतन करना होगा, मनन करना होगा, बल्लेबाज के पास काबिलियत है। उठाकर मारना पसंद किया था, लेकिन यहां पर देखो गेंद के लाइन के ऊपर आकर खेलने में नाकामयाब। चाहते तो
ऑफसाइड को खेल सकते थे, कवर या पॉइंट के दिशा के ऊपर, लेकिन मिड विकेट के ऊपर से खेलना पसंद किया। गेंद और बल्ले का संपर्क न हो, गेंद और बल्ले का संपर्क हो नहीं सका और नतीजा सीधी गेंद विकेट कीपर के दस्तानों पे चली गई। निर्धाव गेंद काउंटिंग की गई। बातों बातों में तीसरे ओवर की गेंदें डाल चुके हैं, 5 गेंदें डाल चुके हैं, यानी कि छठी गेंद डालने के लिए तैयार। पूरी तरीके से प्रसन्न पाटिल मैदान के भीतर गेंदबाज के हैसियत से हावी हो चुके हैं, माया जाल में फंसा दिया है उन्होंने आशापुर वॉरियर्स टीम के बल्लेबाजों को। तारीफ करने लायक गेंदबाजी। बातों बातों में यहां पर तीसरे ओवर का खेल पूरा हो चुका है। 3 ओवर का खेल पूरा होने के बाद फ्रेंडशिप चेन्नवन टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए आशापुर वॉरियर्स टीम ने स्कोर खड़ा किया है 1 विकेट के नुकसान के ऊपर और 2 विकेट के नुकसान के ऊपर 20 रन। तो पहले 3 ओवर का विवरण मैं राजा सामन आपके सामने हिंदी के परिभाषा में पेशकश किया कर रहा था, तो आगे का विवरण पेशकश करने के लिए युवा पीढ़ी के होनहार कमेंटेटर निखिल भरतो। हॅलो चिक, सेमीफायनल पासून फायनल पर्यंत म्हणजे अंतिम सामन्यापर्यंत हॅट्रिक मिळवणाऱ्या गोलंदाजासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक सिद्धेश्वर मोबाईल शॉपीचे मालक चिंतामणी प्रभू यांच्या माध्यमातून दिलं जाईल। हॅट्रिक करणाऱ्या गोलंदाजासाठी 1000 रुपये सिद्धेश्वर मोबाईल शॉपीचे मालक चिंतामणी प्रभू यांच्याकडून। धन्यवाद। धन्यवाद। पुढे एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत। आपण पाहत आहे पहिला सेमीफायनलचा सामना या स्पर्धेचा 2 तुल्यबळ संघ एकमेकांसमोर उभे टाकताना पाहायला मिळते। HYS गोवा विरुद्ध फ्रेंडशिप चेन्नवन चालेला सामना। नाणेफेक जिंकत प्रथमतः स्वीकारलं जातंय क्षेत्ररक्षण आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलं जाते ते म्हणजेच HYS गोवा संघाला। 2 गड्याच्या मोबदल्यात 20 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त। 3 षटकाचा चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला मिळते फ्रेंडशिप चेन्नवनच्या गोलंदाजाची। 4थं षटक हाताळण्यासाठी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडच्या विरुद्ध बाजूने दर्शन बांदेकर पाहायला मिळतोय। यावेळेस देखील निश्चितच ऑफ स्टिकच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू पंचांकडून दंडित केलं जातंय आणि निश्चितच पुन्हा एकदा त्या ठिकाणी स्वेर चेंडूचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतो। एकेरी धावेनिशी अतिरिक्त धावेनिशी सांघिक धावफलक परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच 21 धावा या धावफलकावर। पहिल्या चेंडूचा खेळ पुन्हा एकदा पाहायला मिळेल। यावेळेस देखील बॅटची देखील कट लागली आहे। निश्चितच पुन्हा एकदा थोडंसं मागे राहतोय शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक दाजी नाईक आणि पुन्हा एकदा एकेरी धाव निघते मैदानावरती आणि एकेरी धावेनिशी 22 धावा या धावफलकावरती। पहिल्या चेंडूचा खेळ हा होतोय समाप्त मैदानावर। दर्शन बांदेकर हा गोलंदाज मार्गवरती। प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेला उत्स्फूर्त स्पसितास मैदानावरती पाहायला मिळतोय। आजच्या दिवशी जास्तीत जास्त प्रेक्षक उपस्थित आहे मैदानावरती। निश्चितच काय घडेल या मॅच मध्ये देखील हे पाहणं तेवढंच महत्त्वपूर्ण असेल। पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील। यावेळेस देखील जोरदार अपील केली जाते, मात्र पंच त्या ठिकाणी अपील फेटाळून लावतायत। पायचीची अपील झाली होती मैदानावरती। निश्चितच बॅटला पहिला स्पर्श झाला होता आणि चेंडू त्यानंतर पायावरती आदळतोय। पुन्हा एकदा निघते ती एकेरी धाव। 23 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या 2 चेंडूंचा खेळ होतोय समाप्त। दर्शन बांदेकर पहिल्या षटकात त्या ठिकाणी 11 धावा खर्च केल्या होत्या, माफ करा 10 धावा खर्च केल्या होत्या, मात्र या 2 चेंडूवरती 3 धावा दर्शन बांदेकरच्या माध्यमातून खर्च केल्या जात आहेत। आता मात्र स्ट्राईक एंड वरती साईश जोरे 9 चेंडूंचा सामना करत 10 धावा त्याच्या बॅटमधून। यावेळेस देखील अतिशय सुरेख झेल प्रसन्न पाटीलचा शॉर्ट पॉइंट क्षेत्रात झेल टिपला जातोय। निश्चितच चांगल्या प्रकारचा चेंडू होता आणि त्या ठिकाणी झेल टिपला जातोय, तो म्हणजेच प्रसन्न पाटील याच्या माध्यमातून। ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता हा टिपलेला झेल, अतिशय सुंदर झेल, जमिनीलगत झेल त्या ठिकाणी टिपला जातोय प्रसन्न पाटील याच्या माध्यमातून। खेळी समाप्त होते। 10 चेंडूंचा सामना करत 10 धावांची खेळी या ठिकाणी होते समाप्त। ती म्हणजे साईश जोरे या फलंदाजाची। नवीन बॅटर देखील मैदानावरती पाऊल टाकताना पाहायला मिळेल। बघावं लागेल काय घडेल येणाऱ्या काळात। नवीन बॅटर देखील पाऊल टाकताना पाहायला मिळतोय मैदानावरती। गौरेश नागवेकर हा फलंदाज मैदानावरती पाऊल टाकताना पाहायला मिळतोय। कालच्या दिवसात या बॅटरच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली होती, तशीच फलंदाजी का आजच्या या सेमीफायनल सामन्यात पाहायला मिळते का हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल।
स्ट्रायकिंगवरती निश्चितच सज्ज होईल त्या ठिकाणी गौरेश नागवेकर फलंदाज, दर्शन बांदेकर गोलंदाजी मार्गवरती. चौथं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्या 3 चेंडूंचा खेळ हा होतोय समाप्त. सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून आपण या स्पर्धेचा थरार लाईव्ह प्रक्षेपण पाहता. युट्यूबच्या माध्यमातून देखील जे प्रेक्षक आपल्यासोबत जोडले जात आहेत त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. 5000 पेक्षा जास्त प्रेक्षक आमच्या सोबत युट्यूबच्या माध्यमातून जोडले जात आहेत. यावेळेस देखील यॉर्कर पद्धतीचा चेंडू, खोलवर टप्प्याचा चेंडू वेगात पूर्ण केली जाते, मात्र जोराने क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. दुसरी धाव, तमाम शंका ही दूर केली जाते मैदानावर आणि सांघिक धावफलक देखील परावर्तित आपल्याला पाहायला मिळतोय. सांघिक धावफलक पोहोचतोय 24 धावा या धावफलकावरती. चांगल्या प्रकारचा अचूक टप्प्याचा भेद दर्शन बांदेकर याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय मैदानावरती. स्ट्रायकिंगवरती आता मात्र फलंदाज स्वप्नील नाईक आपल्याला पाहायला मिळतोय. संघ कर्णधार HYS गोवा संघाचा स्वप्नील. निश्चितच फटका खेळण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न झाला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क होता. बाकीचं काम पूर्ण करतो यष्टीरक्षक. ही निर्धाव चेंडूची होते गणना. 24 धावांवरती स्थिरावलेला धावफलक आपण पाहताय. 3 गड्याच्या मोबदल्यात 24 धावा या धावफलकावरती. चौथं षटक हे प्रगतीपथावर. सांगता करणारा चेंडू असेल, थोडासा चर्चा दोन्ही फलंदाजामध्ये पाहायला मिळते. कानमंत्र दिला जातोय गौरेश नागवेकरच्या माध्यमातून स्वप्नील याला, मात्र बघावं लागेल शेवट चेंडूवर कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल स्वप्नील याच्या माध्यमातून. दर्शन बांदेकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स विरुद्ध बाजूने. यावेळेस देखील जमनीलगतचा फटका, डीप कव्हर क्षेत्रा चेंडूचा प्रवास, क्षेत्ररक्षक येतोय पुन्हा एकदा चेंडूवरती आणि जोवर मात्र वेगी केली जाते तोवर मात्र दोन्ही फलंदाज एकेरी धाव पूर्ण करतायत आणि एकेरी धावण्याशी देखील सांघिक धावफलक 25 धावा या धावफलकावरती. षटक क्रमांक 4 होतय समाप्त. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी. बघावं लागेल की पर्यंत मजल मारली जाते HYS गोवा संघाच्या माध्यमातून. पंचांचा इशारा देखील येतोय. यानंतरचं षटक असेल तर बॅटर चॉईस पॉवर प्लेचं. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणावरती असेल निर्बंध हा मैदानावरती. गोलंदाजी मार्गवरती बदल होईल. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडच्या दिशेने गोलंदाजी मार्गवरती प्रसन्न पाटील, ज्याने मागचं षटक म्हणजे 3रं षटक अशी त्या महत्वपूर्ण पद्धतीने हाताळलं गेलं होतं, तो प्रसन्न पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. बारा चेंडूंचा खेळ बाकी पहिल्या इनिंग मधील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज प्रसन्न पाटील गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळते. मागच्या षटकात 1 गडी गारद केला होता, फक्त 1च धाव त्याने खर्च केली गेली होती. मात्र या षटकात कशा प्रकारे गोलंदाजी केली जाईल हे पाहणं मात्र तेवढंच महत्वपूर्ण असेल. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा इशारा आणि त्यानंतर पुन्हा एकदा निश्चितच क्षेत्ररक्षणावरती निर्बंध असणारा षटक. बघावं लागेल कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल मैदानावरती. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. स्ट्राइक एंडवरती फलंदाज स्वप्नील नाईक, तर नॉन स्ट्राइक एंडवर गौरेश आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील 3 चेंडूंचा सामना करून त्याच्या बॅटमधून 2 धावा, तर गौरेश नागवेकर याच्या बॅटमधून गौरेश नागवेकर याच्या बॅटमधून 1 धाव. पुन्हा एकदा सुंदर चेंडू प्रसन्न पाटीलचा पाहायला मिळतो. एकेरी धाव पूर्ण, पहिली धाव वेगात पूर्ण. मात्र निश्चितच चांगल्या प्रकारचा थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळतो. थेट स्ट्राइक एंडच्या दिशेने दर्शन बांदेकरचा आपल्याला पाहायला मिळतो आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक 26 धावा धावफलकावरती. स्वप्नीलच्या बॅटमधून एकेरी धाव निघते. 4 चेंडूंचा सामना करत 3 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत पाहायला मिळत आहे. स्ट्राइक एंडवरती घनघाती फलंदाज गौरेश नागवेकर आपल्याला पाहायला मिळतोय. प्रसन्न पाटील पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळतोय. जर बघितलं गेलं तर हे बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं षटक प्रगतीपथावर. पहिला क्षेत्ररक्षक बघितला गेला तर 38 सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय. त्यानंतर काऊ कॉर्नर आणि त्यानंतर डीप मिड विकेट, हे 3 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा शॉर्ट कव्हरच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एकेरी धाव घेतली जाते दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. 27 धावा या धावफलकावर. 3 गडी बाद 27 धावा या धावफलकावरती. 4 षटक समाप्त झाल्यावरती 5वं षटक हे प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा प्रसन्न पाटील
यावेळेस देखील फटका खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने पडणारा चेंडू स्विंग इन मॅच आपल्याला पाहायला मिळतोय आणि निश्चितच पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची होते गणना. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक गोपाळ बट्टा. निर्धाव चेंडूची गणना होते मैदानावरती. लाजरीच्या या सुंदर 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 आयोजनासाठी समर्थ मुजावर यांच्याकडून 5,000 रुपयांची देणगी प्राप्त होते. पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न स्वप्नीलच्या माध्यमातून. निश्चितच डायरेक्ट हिट करण्याचा देखील प्रयत्न विकेट किपरच्या माध्यमातून. थोडीशी वाईडिश फेकी देखील पाहायला मिळते मैदानावरती आणि पुन्हा एकदा सांघिक धावफलक एकेरी धावेनिशी वधारी घेतोय. 28 धावा या धावफलकावरती. अतिशय बहारदार गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते. कंजूसी करणारी गोलंदाजी, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवणारी गोलंदाजी प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून मैदानावरती पाहायला मिळते. गौरेश नागवेकर स्ट्रायकिंगच्या दिशेने एकेरी दुहेरी धावेवर भर दिला जातो या षटकामध्ये. पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री बॉक्स इन कडून सज्ज होईल प्रसन्न पाटील. यावेळेस देखील बॅटची कट पंचांचं बोर्ड आहे आकाशाच्या दिशेने. गौरेश नागवेकरची खेळी होते समाप्त. तब्बल बसतोय तो म्हणजेच चौथा हादरा. 4 गड्याच्या मोबदल्यात 28 धावा या धावफलकावरती. नवीन बॅटर देखील सज्ज होईल मैदानावर. 4 गडी बाद 28 धावा या धावफलकावरती. निश्चितच या ठिकाणी गौरेश नागवेकर हा फलंदाज माघारी परततोय. बॅटची कट आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. 2 धावा 3 चेंडूंचा सामना करत गौरेश नागवेकर आउट होऊन माघारी परततोय आपल्या डगआउट्स मध्ये. नवीन बॅटर देखील मैदानावरती सज्ज हर्षद आपल्याला पाहायला मिळेल स्ट्रायकिंगच्या दिशेने. या षटकातील देखील अंतिम चेंडूचा खेळ असेल बाकी. 28 धावा या धावफलकावरती. नवीन फलंदाज हर्षद आपल्याला पाहायला मिळेल. या बॅटरकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. बघावं लागेल येणाऱ्या काळात कशा प्रकारे फलंदाजी केली जाते या फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती प्रसन्न पाटील फक्त 3 धावा खर्च करत 2 गडी कारत केले जात आहेत. दुसऱ्या षटकातील त्याचा अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे 5व्या षटकातील अंतिम चेंडू. पुन्हा एकदा प्रसन्न पाटील सज्ज होतोय स्ट्राइक वरती. न्यू बॅटर हर्षद आपल्याला पाहायला मिळेल सांगता करणार चेंडू या सुंदर षटकाची. यावेळेस देखील ऑफ स्टंपच्या बाहेर सफल होऊन फाईन लेगच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र प्रयत्नच राहतोय. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची होते गणना. तब्बल समाप्त होतोय षटक क्रमांक 5. सांघिक धावफलक स्थिरावतोय. 4 गड्याच्या मोबदल्यात 28 धावा या धावफलकावरती. निश्चितच चांगल्या प्रकारची गोलंदाजी प्रसन्न पाटीलची. फक्त 3 धावा खर्च करणारी गोलंदाजी आणि 2 गडी गारद केले जात आहेत. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रसन्न पाटील याच्यासाठी. बहारदार गोलंदाजी प्रसन्न पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. आणि त्यानंतर शेवटचं षटक हाणामारीचं षटक स्लॉक ओव्हर असेल प्रगतीपथावर. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या विरुद्ध बाजूने गोलंदाज देखील सज्ज होईल. समीर वेंगुर्लेकर हा गोलंदाजी मार्गवरती. निश्चितच चांगल्या प्रकारचा झेल त्या ठिकाणी टिपला गेला होता तो म्हणजेच समीरच्या माध्यमातून. आणि स्ट्राइकिंग वरती असेल सगळं कर्णधार HYS गोवा संघाचा स्वप्नील मळिक आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राइकिंगच्या दिशेने. आता मात्र जो मागच्या षटकात क्षेत्ररक्षणावरती निर्बंध होता तो क्षेत्ररक्षणावरती निर्बंध हटतोय. 5 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. पहिला क्षेत्ररक्षक डीप कव्हरच्या दिशेने, दुसरा क्षेत्ररक्षक लॉंग ऑन, त्यानंतर पुन्हा एकदा काऊ कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग. फटका त्या ठिकाणी निघालाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका निघालाय. चेंडूवर वेगाने क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. वेगाने फेकी देखील थेट स्ट्राइक एंडच्या दिशेने. एकेरी धाव पहिल्या चेंडूवर 29 धावा या धावफलकावरती. आता मात्र स्ट्राइक एंडवरती हर्षद आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नीलच्या माध्यमातून 7 चेंडूंचा सामना करत 4 धावा त्याच्या माध्यमातून निघतायत. डोंगरीवलचे प्रेक्षक देखील त्या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच पाहायला मिळतोय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क नव्हता. बाकीचं काम पूर्ण करतोय यष्टीरक्षक. निर्धाव चेंडूची होते गणना आमच्या स्कोरिंग बुक्स मध्ये. अंतिम षटक आहे प्रगतीपथावर. पहिल्या 2 चेंडूंचा खेळ हा होतोय समाप्त. 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी. 29 धावा धावफलकावर.
यावेळेस देखील पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न, निश्चितच पुन्हा एकदा पाहायला मिळतोय चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडूचे होते गरडा आणि पुन्हा एकदा तिसरा चेंडू, अंतिम षटकातील तिसरा चेंडू आमच्या स्कोरिंग बुक मध्ये हा निर्धाव गणला जातोय। समीर वेंगुर्लेकरचा अतिशय सुरेख टप्प्याचा भेदक मारा मैदानावरती पहिल्या 3 चेंडूवर पाहायला मिळतोय। पहिले 3 चेंडू अतिशय सुरेख टप्प्याचे, कंजूसी करणारी गोलंदाजी त्या ठिकाणी पाहायला मिळते समीरच्या माध्यमातून। लिबसचा फटका घेण्याचा प्रयत्न, टान्स बदलला गेला होता फलंदाजच्या माध्यमातून आणि पुन्हा एकदा धावबाद करण्याची देखील संधी असेल, फलंदाज पॉपिंग क्रीज पासून दूर राहतोय। धावबादच्या स्वरूपात देखील गडी गारद 5वा हादरा, तो म्हणजे HYS गोवा संघाला 5 गड्याच्या मोबदल्यात 29 धावा धावफलकावर, 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात। आता मात्र शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी असेल। नवीन बॅटर देखील मैदानावरती पाऊले टाकताना पाहायला मिळतोय। हर्षद हा फलंदाज धावबादच्या स्वरूपात माघारी परततोय। नवीन बॅटर मैदानावरती अनुष केरकर आपल्याला पाहायला मिळेल। नॉन स्ट्राइक एनवरती सज्ज होईल, तर स्ट्राइक एनवरती HYS संघाचा संघ कर्णधार स्वप्नील आपल्याला पाहायला मिळेल। उर्वरित 2 चेंडूंचा खेळ असेल बाकी, का 2 चेंडू मध्ये 2 मोठे फटके निघतील हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल। मेगा सेमीफायनलचा सामना आपण पाहताय, कोणता संघ असेल या स्पर्धेच्या मेगा फायनल सामन्यात प्रवेश करणारा याची निश्चिती करणारा सामना आपण पाहताय मैदानावरती। आणि पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती समीर वेंगुर्लेकर। यावेळेस देखील बॅटची कट घेत फाईन लेग क्षेत्रात चेंडूचा प्रवास, शॉर्ट फाईन लेग चेंडूवरती त्या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि निश्चितच एकेरी धाव घेतली जाते आणि एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक हा परावर्ती 30 धावा या धावफलकावरती बऱ्याच कालावधीनंतर सांघिक धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतोय। अंतिम चेंडूचा खेळ हा बाकी असेल या इनिंग मधील 30 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहे। समीर वेंगुर्लेकर गोलंदाजी मार्गवरती फक्त 2 धावा 5 चेंडूवरती खर्च केल्या जात आहेत। स्ट्राइक वरती आता मात्र अनुष केरकर आपल्याला पाहायला मिळतोय, का अनुष केरकर एक षटकारानिशी एक मोठ्या फटक्यानिशी सांगता करेल या इनिंगची हे पाहणं मात्र तेवढंच महत्त्वपूर्ण असेल। क्षेत्ररक्षणाचा फैलाव देखील आपल्याला पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षण बदललं जात आहे, डाव्या हाताचा फलंदाज त्या ठिकाणी पाहायला मिळतोय मैदानावरती। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सांगता करणारा चेंडू या इनिंग मधील देखील पाहायला मिळतोय। समीर वेंगुर्लेकर शॉर्ट पिच मध्ये चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, बसतोय समीर वेंगुर्लेकर, पुन्हा एकदा झेल खाली आणि झेल टिपला जातोय। शेवटच्या चेंडूवर देखील गडी गारद 6वा हादरा, अनुष केरकर गोल्डन डकचा ठरतोय शिकार। तब्बल सांघिक धावफलक 6 गड्याच्या मोबदल्यात 30 धावा या धावफलकावरती निर्धारित 6 षटकांचा खेळ होतोय समाप्त। अचूक टप्प्याचा भेदक मारत याच्या जोरावर तब्बल 30 धावा रोखतोय प्रतिस्पर्धी HYS गोवा संघाला, तो म्हणजे फ्रेंडशिप चेंजवन संघ। जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती म्हणजे दुसऱ्या डावात 36 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता। लो स्कोरचा आहे सामना मैदानावरती, मात्र लो स्कोरचे सामने अतिशय चुरशीचे पाहिले जातात मैदानावर। जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत भाकीत करणं क्रिकेटमध्ये कुठेतरी चुकीचं ठरू शकतं। काय घडतंय काय बिघडतंय हे सांगण्यासाठी देखील कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल होईल। जाऊया ऐकूया आवाज कॉमेंट्री बॉक्स मध्ये। बादल चौधरी सर आपल्या सोबत कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील, तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। धन्यवाद निखिल। दुसऱ्या सेमीफायनलचे नाणेफेक होते। धाडसकळ गोवा कॅप्टन महेश साखळकर, ध्रुव पारसे गोवा कॅप्टन गुरुप्रसाद अरसकर पण व्यासपीठावर यावं। तत्पूर्वी लाजरीची ही स्पर्धा कोणीही विचार केला नव्हता की कुडाळमध्ये 1 लाख रुपयांची डे नाईट क्रिकेटची स्पर्धा होईल, मात्र लाजरी क्रिकेटच्या सगळ्या सदस्यांनी कोणतीही मीटिंग नाही, कोणतीही चर्चा नाही, थेट डिक्लेरेशन लाजरी चषकाचं आणि त्यानंतर ही स्पर्धा यशस्वी स्वरूपात। या स्पर्धेच्या आयोजनासाठी दिवस रात्र मेहनत घेतलेल्या आमच्या हातांचा सन्मान होतोय आणि मी त्यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर यावं। लाजरीच्या या आयोजनात लाख मोलाचा वाटा ज्यांनी उचललाय, सिंहाचा वाटा ज्यांनी उचललाय, यामध्ये अनुप शिरसाट, अभय पावसकर, नागेश नार्वेकर आणि प्रशांत घावनळकर या आमच्या 4 हातांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर यावं। लाजरीच्या वतीने आपला विशेष लाजरी सन्मान होतोय। पहिला सन्मान होतोय अनुप शिरसाट। मी विनंती करतो सामंत अँड सामंत कंपनीचे सर्व मालक अतुलजी सामंत आपल्या शुभ हस्ते सन्मान व्हावा। अनुप शिरसाट यांचा सन्मान होतो। या स्पर्धेच्या आयोजनासाठी खूप मोठं सहकार्य अनुप आपण केलात आणि
हे सहकार्य करताना कोणत्याही गोष्टीची अपेक्षा आपण ठेवली नाही. तुमच्यासारखे लाजरी सदस्य आहेत म्हणून अशा स्पर्धा यशस्वी होऊ शकल्या. लाजरीच्या या पहिल्याच पर्वाच्या यशस्वीतेसाठी अनुप शिरसाट आपला हा हृदय सन्मान. पुढील सन्मानासाठी अभय पावसकर, नागेश नार्वेकर आणि प्रशांत घावनळकर आपण सज्ज राहावं. अनुप शिरसाट यांच्या लाजरी सन्मानानंतर पुढील सन्मान होतोय अभय पावसकर. सर्व संघांना कॉन्टॅक्ट, त्यांचे ड्रॉ, त्यांच्याशी संपर्क, त्यांचं टायमिंग या सगळ्या गोष्टी ज्यांनी सांभाळल्या आमचा सहकारी अभय पावसकरचा सन्मान होतोय. आनंदवाडी देवगडच्या स्पर्धेचे आयोजक आमचे मित्रवर्य उत्तम मुनगेकर आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करावा. अभय पावसकर. अभय पावसकर लाजरीच्या पहिल्या पर्वाच्या आयोजनासाठी यशस्वीतेसाठी गेले महिनाभर अहोरात्र तुम्ही घेतलेली मेहनत आणि या मेहनतीचा हा लाजरी सन्मान. पुढील सन्मान नागेश नार्वेकर. मैदानावरच्या लाईन आखणं असो, सीमारेषेसाठी थेट वेंगुर्ल्यामध्ये जाऊन रोब आणणं असो, त्या रोबवर खिळे मारणं असो, ही सगळी कामं अगदी वेळेत ज्यांनी पूर्ण केली आमचे सहकारी नागेश नार्वेकर यांचा लाजरी सन्मान व्यासपीठावर संपन्न होतोय. पंचांना विनंती असेल काही काळ आपण सामना थांबवावा. दुसऱ्या सेमीची नाणेफेक होईल. या स्पर्धेतील षटकार प्रायोजित करणारे आमचे मित्रवर्य किशोर पेडणेकर आपल्याला विनंती, आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावा नागेश नार्वेकर. पंचांना विनंती असेल किशोर सर दुसऱ्या सेमीची नाणेफेक होईल त्यानंतर सामना चालू करावा. नागेश नार्वेकर आपला हा लाजरी सन्मान पहिल्या पर्वाच्या आयोजनात मोलाचा वाटा. टाळ्या वाजत राहून दे नागेशच्या सन्मानासाठी. आणि यानंतर या स्पर्धेच्या आयोजनातील अजून एक मोलाचा दुवा प्रशांत घावनळकर उर्फ मामा यांचा सन्मान होतोय. या सन्मानासाठी मी विनंती करतोय देवली गावचे सरपंच आमचे मित्रवर्य श्याम वाक्कर सर यांच्या शुभ हस्ते सन्मान होतोय. प्रशांत घावनळकर उर्फ मामा या पहिल्या पर्वाच्या आयोजनासाठी लाख मोलाचं सहकार्य करलंय. आमच्या या 4 वीरांनी, हे 4 शिलेदार आणि त्यासोबत लाजरीचे असंख्य चाहते आणि लाजरीचे सर्व सदस्य या स्पर्धेसाठी मेहनत घेत आहेत. या सर्वांचा हा सन्मान आहे प्रातिनिधिक स्वरूपात अनुप शिरसाट, अभय पावसकर, नागेश नार्वेकर आणि प्रशांत घावनळकर. आणि या सन्मानापाठोपाठ ऐकूया आवाज अमोल जमदाडे. हॅलो. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम, धाडसकल गोवा क्रिकेट टीम, चला प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण नाणेफेकीसाठी या. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्याची नाणेफेकी संपन्न होते. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम, धाडसकल गोवा क्रिकेट टीम. संगनायक चला लगेच, अजिबात वेळ घेऊ नका, नाणेफेकीसाठी या. मैदानावरती सामना थांबलाय त्यासाठी कृपया आपण लगेचच नाणेफेक करून घ्यायची आहे. पूजा बारचे मालक सन्मान्य श्री दादा नेवाळकर यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याची नाणेफेकी संपन्न करणार आहोत. दादा नेवाळकरजी आपण देखील या ठिकाणी या. चला दोन्ही संघांचे संगनायक फायनल कॉल. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम, धाडसकल गोवा क्रिकेट टीम, चला लगेच नाणेफेकीसाठी या. ही नाणेफेक एका षटकानंतर संपन्न होईल. दोन्ही संघ आपण उपस्थित राहा. जाऊया मैदानाच्या दिशेने. देवबारा करो गाववाल्यानो. परत एकदा तुमचा सगळ्यांचा हात जोडून मना काळजातून स्वागत असा कुडाळच्या या ऐतिहासिक भूमीवर लाजरी क्रिकेट ग्रुप कुडाळ आयोजित लाजरी चषक 2024 पहिल्या पर्वाचो पहिलो सेमीफायनल. टॉस जिंकलो फ्रेंडशिप चेनवण संघान. फिल्डिंगचो इरादो HYS गोवा संघान धामा जोवल्ले 31 रन्सांचो पाठलाग आणि सलामीची जोडी. बाहुबली ऑफ सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट होडावड्याचो दाजी नाईक आणि त्याला साथ देण्यासाठी ऋतांशु पाटील. बॉलिंग मार्कवर या 30 धावांचो बचाव करण्याच्या इराद्यान पेडणे एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, गौरेश नागवेकर. पॅव्हलिन एंड करसून गोलंदाजीची ही सुरुवात. पहिल्या चेंडूवर एक सिंगल. लाजरी ओव्हर, सगळे बरकंदार, ठिकाणदार, राखणदार सर्कल मध्ये. आखो टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा असफल प्रयत्न, चेंडू निर्धाव. हे प्रत्येक डॉट बॉल महत्वाचो
आतापर्यंत या स्पर्धेत गोलंदाजांचं बोलबालो रवलो खास करून गौरेश नागवेकर, दर्शन बांदेकर, महेश साखळकर आणि त्याच्यातलं एक गोलंदाज मैदानावर काय कामगिरी करता त्याच्यावर सगळी गणित अवलंबून HYS गोवा संघाची 6 षटकांचा सामनो, 4 गोलंदाज, प्रत्येकाकडे 2 ओव्हरींचं कोटो. पसलेलो फटको शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेने फिल्डर येता, फील्ड करता, थ्रो करता, नेम काढता, 1 रन पुरो झालो. स्वप्नील मळिक गोवा संघाचो एक दर्जेदार विकेट किपर, समीर मळिक यांच्या मालकीचो HYS गोवा संघ, जीत देवेंद्र नाईक यांच्या मालकीचो फ्रेंडशिप चेनवण संघ आणि चालू असलेला सेमीफायनल लाखाचे 10,000 करणारा हो सामनो. आजच्या एका दिवसात 1,19,000 लोकांनी ही स्पर्धा बघितली आणि सध्याच्या घडीत 4,500 पेक्षा जास्त प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्या जोडलेसे गेले. अजून एक मुकरी लाईन, लगोरी लाईन मिड विकेटच्या दिशेने दाजी खेळल्याबरोबर एका रन्सासाठी वळवलेली पावला. दाजी नायकाचा कौतुक किती करूचा. गेल्या वर्षी कोल्हापूरच्या भूमीवर दाजी नायकानं स्पर्धा जिंकून दिल्यानंतर अक्षरशः दाजी कपडावर घेऊन कोल्हापूरमध्ये काढलेली दाजीची मिरवणूक. कोल्हापूर जिल्ह्यात सिंधुदुर्गच्या खेळाडूचं बहुमान होणं ही आमच्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आणि तो दाजी नाईक कालच्या दिवसात मीरा भाईंदरची स्पर्धा गाजवून परत एकदा आपल्या सिंधू भूमीवर. 4 बॉल समाप्त, धावसंख्या 3 रन्सावर 31 पाठलाग. ऋतांशु आडव्या बॅटचो इरादो, हलकेच अपील. पंचांची करडी नजर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 3 नामवंत पंच मैदानावर. शिरोडा केरवाडाचे किशोर भगत, आरोंद्याचे उत्तम मोठे आणि मालवणचे मंगेश दुरीसर. याच मैदानावर 8 ते 12 जानेवारी प्रिन्स समादेवी कलेश्वर मित्रमंडळाची स्पर्धा 1 लाख रुपयांची आणि त्या स्पर्धेक लाजरी करसून आमचे मनपूर्वक शुभेच्छा. 31 बॉल शेवटचे शिल्लक, 27 रन्सांची गरज. लाजरी ओव्हर, सगळे खेळाडू सर्कलमध्ये, धावसंख्या 4 रन्सावर. ओव्हरीचो शेवटचो चेंडू. मिडॉनच्या दिशेने, सीमारेषेच्या दिशेने रोलिंग रोलिंग रोलिंग, लाजरी चौकार आणि या चौकाराबरोबर पहिल्या ओव्हरीची सांगता. 31 रन्सांचा पाठलाग करताना 8 रन्सार. ऍक्शन रिप्ले. गौरेश एक वेगवान चेंडू होतो, ऋतांशून अगदी योग्य वेळी पिक केलो. दाजीच्या बॅटमधून बाहेर पडलेलो हे चौकार. ज्या दाजीचं आपण कौतुक केलं तो दाजी मैदानावर, दाजी नायकाची दहशत मैदानावर. शेवटचे 30 चेंडू, 23 धावांची गरज. दुसऱ्या सेमीफायनलची नाणेफेक. ध्रुव पारसे, दाडसकळ गोवा, दोनही कॅप्टन, तुमका विनंती स्टेजवर तुम्ही येऊन सज्ज राहायचा. दुसऱ्या सेमीफायनलची नाणेफेक. गुरुप्रसाद आरोस्कर, महेश साखळकर, ध्रुव पारसे गोवा आणि धाडसकळ गोवाचे कॅप्टन. ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम, धाडसकल गोवा क्रिकेट टीम फायनल कॉल या नाणेफेकीसाठी. नाणेफेकीसाठी मुख्य व्यासपीठावरती यायचंय लगेच. पहिल्या ओव्हरीचो खेळ सांगतेकडे झुकलो. लाजरी ओव्हर मध्ये फक्त 8 रन्स गौरेशने खर्च केले. शेवटचे 30 बॉल शिल्लक, 23 रन्सांची गरज. 31 रन. सेमीफायनल थोडंसं लो स्कोरिंग आणि या लो स्कोरिंगच्या सामन्यात सुद्धा जान फुकण्यासाठी बॉलिंग मार्कवर रोहन साळगावकर, गोमंतक भूमीचा आणखी एक दर्जेदार खेळाडू. अष्टपैलू खेळासाठी प्रसिद्ध असणारे रोहनचा पहिला बॉल फुल टॉस मिडॉनच्या दिशेने. बघता बघता चेंडू डोंगरीच्या दिशेने, टांगा पलटी, घोडे फरार, पावळ्याचं पाणी पास्टाक, डायरेक्ट चंद्रार, भोगटे फायरवर्क्स षटकार. डायरेक्ट चंद्रार, हावको, रावकांडो, कुंभ्यो आणि घुडुम मातारी, रणटुळाची कंटुळा. एकोणतीस चेंडू, 17 रन्सांची गरज. ऋतांशु पाटील आणि दाजी नाईक मैदानावर. पहिलो सेमीफायनल फ्रेंडशिप चेनवण संघ, निर्धारित 31 धावांचं लक्ष्य आणि या लक्ष्याच्या दिशेने दिमाखदार वाटचाल. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप. दाजी नाईक 3 बॉलात 6 रन आणि ऋतांशु 5 बॉलात 7 रन. सबमरीन
टप्प पडल्यानंतर खाली राहणारो संधी धावचित करण्यासाठी नेम लागणं खूप गरजेचा होता. शॉट फाईन लेग होतो, मारूच होतो स्टंपच्या दिशेने, पण 1 रन आणि 1 रनचा धावसंख्या 15 रनसावर. 16ची गरज, 27 चेंडू शिल्लक. पहिलं सेमीफायनल एकतर्फी होतलो की या सामन्यात HYS गोवा संघ जादू करतलो. हसापूर वॉरियर्सचे हे सगळे खेळाडू आज मैदानावर एक जादू अपेक्षित असा, चमत्कार अपेक्षित असा गोळे संघासाठी. दुसऱ्या बाजून फ्रेंडशिप चेन्नमन संघ 31 रन्सांचा पाठलाग सहज करायचो. अंतिम फेरीत प्रवेश करून लाजरी चषक पटकावण्याच्या इराद्यान मजबूत पाऊल टाकायचा हे प्रयत्न फ्रेंडशिप चेन्नमन. दाजीचो प्रयत्न होतो लांब 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 मारण्याचो. बॅट आणि बॉलचो काय संपर्क नाही. चेंडू निर्धाव मालवणीतलो पोलांडो कुआंडो डॉट बॉल पडसार जका म्हटला जाता. सागर घोगळे नेमळे ऋतांशू तुझ्या षटकारासाठी 200 रुपयांचा पारितोषिक. अजून एक डॉट बॉल. रोहन साळगावकर आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सुद्धा स्पर्धेचा निकाल बदलण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असो रोहन. अपाली कणगुटकरच्या प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये. रजत कुडाळकरच्या प्रत्येक सिक्सरसाठी 500 रुपये. समीर नाईक फ्रॉम वजरीम क्रिकेटर्स. कनेक्शन नीट नव्हता. बॅटच्या धारेवर बसलेलो चेंडू डीप स्क्वेअर लेगचो क्षेत्ररक्षक शॉट मिड विकेट पर्यंत येता फील्ड करता तो पर्यंत 1 रन. एकेरी रनचा धाव संख्येत बदल 16 रनसावर. एक देखणी स्पर्धा लाजरी चषक 2024 यो पहिलो सेमीफायनल. हॅलो, लाजरी ग्रुपच्या सुंदर आयोजनासाठी नियोजनासाठी मान्य श्री महेशजी जळवी साहेबांकडून 1000 रुपयांची देणगी आपल्याला आलेली आहे. तसेच आदरणीय वैभवजी दाभोळकर यांच्याकडून देखील 2000 रुपयांची मदत आमच्या या संपूर्ण सुंदर अशा आयोजनासाठी लाजरी ग्रुपच्या त्यांचे देखील मनापासून धन्यवाद. चला, दोन्ही संघांचे संघनायक ध्रुव पारसे गोवा क्रिकेट टीम धाडसकल गोवा. यानंतर आपल्याला कॉल दिला जाणार नाही. कमिटी जो निर्णय घेईल तो तुमच्यावरती बंधनकारक असेल. फायनल कॉल. पहिल्या ओव्हरीची सांगता 16 रन. 2 ओव्हरींची सांगता 16 रनसावर. 24 बॉल रवले. 15 रनसांची गरज. बॉलिंग मार्कवर परत एकदा पेडणे एक्सप्रेस, गोवा एक्सप्रेस, गौरेश नागवेकर, दाजी नाईक सायकर यांच्या दिशेन. ऑफस्टंपच्या बरोच बाहेर चेंडू. टप्प पडल्यानंतर अजून थोडंसं बाहेर जाणारो. दाजीनं थोडं वेळ विचार केलेलो कळ काढण्याचो, पण नंतर भियालो. काहीतरी यगळा झाला तर अपशारान नको. चेंडू विकेट किपरच्या दिशेन. तिकडे सांगा 16 ही धाव संख्या. 31 पाठलाग. 23 बॉल 15 रन्सांची अजून गरज. गौरेशचो 7वा बॉल समाप्त. दाजी नाईक हे असो खेळाडू असा गोलंदाजाक जास्त सन्मान न देणारो, पण गौरेशच्या गोलंदाजीची धार त्याला माहिती असा आणि त्यामुळे या 2 बॉलवर या दुसऱ्या बॉलवर दाजीन दिलेलं सन्मान. त्यानंतर थोडीशी बातचीत चर्चा होतली. ऋतांशूची नजर थोडीशी डोंगरीच्या दिशेने असा. डोंगरीवरचे आमचे प्रेक्षक एकदा टाळी वाजवा. डोंगरीवरचे प्रेक्षक आणि डोंगरीवरच्या प्रेक्षकांच्या समोर बसणारे आमचे सगळे प्रेक्षक, या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातले मैदानावरचे हे सगळे रसिक राजा. दाजी इरादा होतो मोठ्या फटक्याचो. स्क्वेअर लेग मिड विकेट सीमारेषा दाजी खुणावताना, पण चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेग. पंचांच्या दिशेने बॅकवर्डच्या जागेवर एक सिंगल. धावसंख्या 17. 21 बॉल शेवटचे रवले. 14 रन्सांची फक्त गरज. स्पर्धेत प्रत्येक षटकार प्रायोजित केलो. किशोरजी पेडणेकर 200 रुपये. आनंद नागोळकर 100 रुपये. डायरेक्ट चंद्रार भोगटे फायरवर्क्स लाजरी षटकार आतापर्यंत 1 आपण बघलो. हलक्या हातान खेळांकडलो मिड विकेटच्या दिशेन 1 रन पूर्ण. एकेरी धाव. ऋतांशू पाटील दोन्ही प्रकारची नांगरणी करण्यात माहीर असा. जर तुमका गरज असा तर तो खर्शीत लावतलो आणि जर तुमका गरज असा तर तो मौशीत सुद्धा लावतलो. मग असो एक खर्शीत षटकार आणि आता तो एक मौशीत मिड विकेटचो ऑन ड्राईव्ह. 20 बॉल 13 रन्सांची गरज. धावफलक 18 रन्सावर. अपरकट करण्याचा प्रयत्न. पंचांचो इशारो. वाईड बॉल. बघता भजी मागता वडे. समुद्रात मासो आणि तडीक मॉल. खुळा पीक ज्याका म्हटला जाता. आणि वाईड बॉल म्हणजे अमोल जमदाडे सरांच्या भाषेत
कर्ज न घेता भरलेलो हप्तो. एकतर तुमची धावसंख्या खूपच कमी आणि त्याच्यावर हे वाईट बॉल, आधीच कर्जबाजारी आणि तेथून उसनो मागणारो शेजारी. 12 रन्सांची अजून गरज असा. 20 बॉल शिल्लक, धावसंख्या 19 रन्सावर. तिसऱ्या ओव्हरीचो खेळ प्रगतीपथावर. दाजी नायकाचो फसलेलो फटको पण कव्हरच्या दिशेन. नो मॅन्स लँड सुरक्षित क्षेत्रात 1 रन. दाजी नाईक पहिल्या दिवशी दाजी या मैदानावर खेळताना बघितला. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी दाजी नाईक आणि दर्शन बांदेकर मीरा भाईंदरच्या स्पर्धेत दर्जेदार कामगिरी करून परत एकदा आपल्या सिंधुदुर्गच्या या कुडाळच्या भूमीवर. आणि या कुडाळमध्ये डे नाईटची स्पर्धा होतं या स्वप्न गेली अनेक वर्ष बऱ्याच जणांनी बघितला आणि त्या स्वप्न आज पूर्ण होताना. 19 बॉल 11 रन्सांची गरज. ऋतांशूचं फटको मिडॉनच्या दिशेन. एक सिंगल मिळतलो. ऋतांशू आणि दाजी बऱ्यापैकी माहिती झालेली मिसफिल्डिंग आणि या मिसफिल्डिंगचा फायदा उठवत दुसरो रन अगदी सहज झालो पूर्ण. नको नको जाऊया आणि व्हाईन चाटून खाऊया ह्या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो हे दुसरो रन. धावसंख्या दुर्याचो डबल गेम 22 रन्सावर. 18 बॉल शिल्लक 9 रन्सांची गरज. 18 चेंडू 9 धावा दाजी नाईक. 10 चेंडू 9 धावा ऋतांशू पाटील. 8 चेंडू 10 धावा. ज्या दाजी नायकावर सिंधुदुर्ग जिल्ह्यान गोमंतक भूमीन प्रचंड प्रेम केला तो दाजी नाईक मैदानावर. दाजीच्या नावाची दहशत आणि तो दहशती दाजी नाईक मैदानावर. 18 बॉल 9 रन्सांची गरज. अनुष केरकर बॉलिंग मार्कवर. आणखी एक दर्जेदार गोमंतक भूमीचो खेळाडू. अनुष, अपेक्षा तुझ्याकडसून ही पहिल्या विकेटची पार्टनरशिप कशा प्रकारे तू मोडतस ह्या बघण्यासाठी गोयचे HYS गोवा संघाचे पाठीराखे मैदानावर मोठ्या प्रमाणावर. दुसऱ्या बाजून ही सलामीची जोडी नो लॉस हे सामनो कसो जिंकता ह्या बघण्यासाठी फ्रेंडशिप चेनवण संघाच्या बाजून. 18 चेंडू 9 धावांची गरज. दाजी नाईक स्ट्रायकर यांच्या दिशेन. ऋतांशू पाटील नॉन स्ट्रायकर एंडवर. अनुष बॉलिंग मार्कवर. फार एंड पॅव्हलिन एंडच्या दिशेने येतलो अनुष. दाजी स्ट्रायकरच्या दिशेन. 18 बॉल 9 रन्सांची फक्त गरज असा. डॉट बॉल निर्धाव चेंडू. पंचांची करडी नजर. बॉलरने सोडूच्या आधी दाजी नाईक थोडस शफल आणि 1 ऑक्टोबर 2022 नुसार क्रिकेटमध्ये बदललेले आंतरराष्ट्रीय क्षेत्रावरचे नियम त्या नियमांचा पंचांनी केलो वापर. चेंडू रवलो डॉट. यावेळी परत एकदा सेम बॉल सेम अटेम्प्ट सेम रिझल्ट. सलग दुसरो डॉट. अनुष केळकर बघता दाजीच्या पावलांकडे. दाजी थोडस शफल होता आणि बॉलर शेवटच्या झेपेत येण्याआधी बॅटर शफल झालो तर वाईल्ड लाईन कॅन्सल होऊन पॉपिंग क्रीजची रेषा वाईल्ड लाईनच्या स्वरूपात बदलता. या नियमांचा वापर करून टाकलेले 2 डॉट. त्यानंतर फसलेलो फटको. कव्हरच्या दिशेने दाजी नायकाचं झेल. पहिल्या विकेटचा पतन 22 रन्सार. सुंदर देखण्या आयोजनासाठी मांगल्य मेन्सवेअरचे मालक मयूर शिरसाट साहेबांकडून 5000 रुपयांची देणगी आमच्या लाजरी चषकासाठी. मयूर शिरसाट ऋषिकेश शिरसाट मांगल्य मेन्सवेअर कडून आमच्या सुंदर आयोजनासाठी ही देणगी. धन्यवाद. सगळ्या देणगीदात्यांचे आभार असत. हे पहिलं सेमीफायनल. लाखाचे 10,000 करणारो सामनो. लाखाचे 12,000 करणं काय या कोकणात सिंधुदुर्गच्या माणसांका सांगाक नको. पण यो सेमीफायनल जो जिंकतलो तो लाख मोलाचो अंतिम सामनो खेळतलो आणि जो हरतलो त्याका 10,000 समाधान असा. मालवणीत बरेच म्हणी असत. जत्रा येतच असतात. फिरणाऱ्या घोपान होया अगदी तसाच असा स्पर्धा सुद्धा होत असतात खेळणाऱ्या घोपान होया. पण लाजरी चषकासारखी स्पर्धा इतक्या वर्षांच्या इतिहासात ती पहिल्यांदा होता. ती खेळण्याची आणि ती जिंकण्याची संधी सुद्धा पहिल्यांदाच आणि एकदाच मिळतली. कायम लक्षात ठेवला जाताला पहिलं लाजरी चषक कोणी जिंकलो आणि त्यासाठी हे 4 संघ एकमेकांच्या समोर. फ्रेंडशिप चेनवण, HYS गोवा, दाडसकळ गोवा आणि ध्रुव पारसे गोवा. 15 बॉल शेवटचे शिल्लक. स्विच केलो फटको. थर्डमॅनच्या दिशेन लाजरी चौकार. धावसंख्या 26 रन्सावर. इल्या जणू काय सेट होऊन इलेलो
कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर गोपाळ बाटा. त्या गोपाळ बाटाचा अगदी तोंड भरून कौतुक केला जाता प्रेक्षकांकडून, कमेंटेटरकडून. तो गोपाळ बाटा ग्रेट फिनिशर ऑफ सिंधुदुर्ग टेनिस क्रिकेट. पहिल्या दिवशी सुद्धा गोपाळचा जलवा आपण बघितलात. तोच गोपाळ यावेळी सुद्धा हे सामना सहज पूर्ण करण्याच्या इराद्यान हलक्या हातान खेळान काढलेलो 1 रन. एकेरी धावेनिशी धाव संख्या 27. शेवटचे 13 बॉल 4 रन्सांची गरज. दुसऱ्या सेमीफायनलचं टॉस होतलो. ध्रुव पारसे कॅप्टन, गुरुप्रसाद आरोस्कर दाडसकळ गोवा कॅप्टन महेश साखळकर. तुम्ही शेंदूर मारून घेवचो आणि सज्ज रवाचा खळीये खाण्यासाठी आणि निवळी लावण्यासाठी. बॅटची कड शॉट थर्डमॅनच्या दिशेन 1 रन अगदी सहज पूर्ण. डिरेक्ट हिट होणं गरजेचा होता. दाजी बाद झाल्यानंतर गोपाळ बाटा नंबर 3च्या जागेवर थोडंसं स्ट्रगल. शेवटचे 12 बॉल 3 रन्स. विजयाची औपचारिकता की एक अजून ट्विस्ट या सामन्यात होतलो. ऋतांशु पाटील 9 चेंडू 11 धावा. गोपाळ बाटा 2 चेंडू 5 धावा. आणि बाद झालेलो दाजी नाईक 9 बॉल 13 रन. दुसऱ्या बाजून फ्रेंडशिप चेनवण संघाची गोलंदाजी खूपच दर्जेदार. विकी पुजारी, दर्शन बांदेकर, प्रसन्न पाटील आणि समीर वेंगुर्लेकर या सगळ्यांच्या दर्जेदार गोलंदाजीच्या जोरावर जखडून ठेवला HYS गोवा संघाक 30 रन्सात. 31 पाठलाग 12 बॉल आणि दिसणारे हो मान्यवर कक्ष. ध्रुव पारसे संघाचे मालक आमचे मित्रवर्य दीपकजी कलंगुटकर हे व्यासपीठावर तुमका दिसतात. ऋतांशूचं फटको लॉंगॉनच्या दिशेन 1 रन फक्त. 1 रन्सांची धाव संख्या 29 रन्सावर. 11 चेंडू 2 धावा. 11 चेंडू 2 धावा. विजयाची फक्त औपचारिकता बाकी, फॉर्मॅलिटी जे का म्हटली जाता. 11 बॉल 2 रन. पंचांचो इशारा दिलो वाईड बॉलचो. विजयाची फक्त औपचारिकता बाकी. रन काढून झाला, होळी घालून झाली, पेट काढलो, सावास पडला, पातळीवर हडला, मानवून झाला, कापून झाला, कोष्टी झाली, फक्त शिजवची बाकी. आणि ही औपचारिकता फ्रेंडशिप चेनवण संघासाठी गोपाळ भटान केली पूर्ण. गोपाळ भटाचं सिंगल. फ्रेंडशिप चेनवण संघ दिमाखात अंतिम फेरीत दाखल. लाजरी चषक 2024 पहिल्या पर्वात अंतिम फेरीत प्रवेश करणारो पहिलो संघ फ्रेंडशिप चेनवण. आणि यानंतर दुसरो सेमी ध्रुव पारसे गोवा विरुद्ध धाडसकळ गोवा. टॉस साठी ऐकूया आवाज अमोल जमदाडे सर. धन्यवाद बादल सर. नाणेफेकी संपन्न होते.